ओके. सोल्युशन्स चॅप्टर आपण डिस्कस करत होतो. त्यामध्ये शेवटचा पॉइंट आपण काय पहिला सांगू शकेल मला कोणी? काय बघत होतो बेटा आपण? कुठला लॉ पाहिला आपण? ओके, कुठला लॉ पाहिला आपण शेवटच्या लेक्चरमध्ये? हे बघा, जे काही लोक आज नवीन असतील, ज्यांचं पहिलं लेक्चर असेल, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून जाईल. खूप साधा सिंपल लॉ आहे. त्यामध्ये काही नाही, तुम्हाला न्यूमेरिकल्स करायचे आहेत आता नंतर. फक्त तुम्हाला एक लॉ सांगितला, त्याची मी बघा कुठलंही कसं असतं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, समजा फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला काय काय माहीत असायला पाहिजे की कुठली गोष्ट काय आहे, हे सोल्युबिलिटी आहे, हे हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे, आणि परत तुमचं काय काय गोष्टी आहेत ते प्रेशर आहे. ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतील ना बेटा, तर तुम्हाला न्यूमेरिकल्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात. आता मला एक गोष्ट सांगा, मला कोणीतरी अनम्यूट करून सांगेल का की आपण शेवटी काय शिकलो, काय काय झालं? फॉर्म्युला कोणी सांगू शकेल का बेटा? एनीबडी सांगू शकेल कोणी? यस, हेनरीज लॉ मध्ये काय झालं? पण हेनरीज लॉ काय म्हणतो बाळा? हेनरीज लॉ म्हणजे काय? काय करतो आपण हेनरीज लॉ मध्ये? हेनरीज लॉचं, अच्छा, हेनरीज लॉ म्हणजे हेनरीने काय सांगितलं की जी सोल्युबिलिटी असते गॅसेसची लिक्विडमध्ये, म्हणजे काय, मी एकदा रिपीट करते हा वाला लॉ, आपण एकदा रिपीट बघूया काय सांगतो, त्यानंतर न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा हा वाला लॉ काय म्हणतो, तुम्ही जेव्हा गॅस लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह करता, सपोज माझ्याकडे इथे लिक्विड आहे, या लिक्विडमध्ये मी गॅस डिझॉल्व्ह करते, जेवढं जास्त प्रेशर असणार आहे तेवढा तो गॅस त्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतो. म्हणजे ॲज वी विल इन्क्रीज द प्रेशर, सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे आपण याचा अर्थ काय सांगू शकतो? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर, म्हणजे जेवढा प्रेशर तेवढी सोल्युबिलिटी. हा लॉ कुठला आहे? हेनरीज लॉ. या कोणी दिलं होतं हे स्टेटमेंट? हेनरीने. कसं सांगितलं हेनरीने? मॅथमॅटिकल स्टेटमेंटकडे येऊया आपण, कारण बाकी सगळ्या गोष्टी आपण शेवटच्या लेक्चरमध्ये आधीच लिहून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आता बघा आपण इथे काय करतो, एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. ओके मॅम, हा झाला प्रेशर ऑफ द गॅस इन लिक्विड, ही झाली सोल्युबिलिटी. आता एस इज इक्वल टू काय करतो आपण बेटा? के एच इन टू पी. हा कुठला कॉन्स्टंट? हेनरीज लॉ कॉन्स्टंट. हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि ही काय झाली तुमची? सोल्युबिलिटी. ही काय झाली बेटा तुमची? सोल्युबिलिटी झाली. आणि परत हे पी स्टँड्स फॉर, हे काय झालं बेटा तुमचं? प्रेशर. ठीक आहे, ह्या तिन्ही गोष्टी आहेत. आता ह्यावरून तुम्हाला न्यूमेरिकल कशी येतील? तुम्हाला प्रेशर दिलं जाईल, तुम्हाला हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिलं जाईल, मल्टिप्लाय केलं की सोल्युबिलिटी निघेल, किंवा मग तुम्हाला सोल्युबिलिटी दिली जाईल, तुम्हाला प्रेशर काढायला लावतील, ते काहीही या तिन्ही मधलं दिलं जाईल तुम्हाला, आणि त्याच्या व्हॅल्यूज देऊन तुम्हाला कुठलीही एक व्हॅल्यू विचारली जाईल. अशा प्रकारचे न्यूमेरिकल येतात. आता मी तुम्हाला शेवटच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही न्यूमेरिकल करा. किती जणांनी न्यूमेरिकल ट्राय केले आणि किती जणांचे आन्सर आले? खरं जेन्युइनली सांगा बरं, बिना चीटिंग करता. आलं कोणाचं आन्सर? ट्राय केलं कोणी? ट्राय केलं की नाही? असं करू नका रे, अभ्यास करा. असं केलं तर कसं करायचं? अभ्यास करा, डेली डेली अभ्यासाला लागा. आता जे होमवर्क दिला आहे ते सॉल्व्ह केलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे ना? केलं? ओके, ठीक आहे. ज्या लोकांनी केलं त्यांचे आन्सर्स पण आले ना? गुड. आपण बघूयात ते दोन न्यूमेरिकल्सच, कारण ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ते परीक्षेमध्ये येण्याचे फुल चान्सेस आहेत. ठीक आहे, फक्त 2च मिनटं द्या मला. मी ओपन करते डायरेक्ट टेक्स्ट बुक, म्हणजे मला क्वेश्चन लिहिण्याची गरज पण नाही पडणार, आणि मला क्वेश्चन बघावा लागेल. ॲक्च्युली क्वेश्चन मलाही माहीत नाही काय आहे तो. ठीक आहे, हा पहा इथेच आहे क्वेश्चन मला वाटते. एक मिनटं. हा बघा, आता इथे आपण क्वेश्चन बघून घेऊया आधी आपण काय क्वेश्चन आहे तो. ठीक आहे, थोडंसं मी याला इकडे करते म्हणजे तुम्हाला क्वेश्चनही दिसेल आणि मी बघा हा वाला क्वेश्चन होता, मला वाटतं हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आता बघा, आय होप सो सर्वांना हा वाला क्वेश्चन दिसतोय. काय काय दिलं आहे मॅम? द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन वॉटर ॲट 25 degrees Celsius and 1 bar is 6.85 into 10 to the power -4 mole liter inverse. आता काही लोकांना ना हे वाचायला खूप टफ जातं इन द सेन्स ते काय करतात, त्यांना ते 1 बार काय दिलंय ते
6.85 काय दिलंय ह्या गोष्टीच कळत नाहीत तुम्हाला. ह्या गोष्टी नाही कळल्या की तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह नाही करू शकत. पहिली गोष्ट, हा क्वेश्चन सोल्युबिलिटी प्रेशरचा आहे, म्हणजे याला जो फॉर्म्युला लागणार आहे तुमचा तो फॉर्म्युला कुठला असेल बाळांनो, KS इज इक्वल टू KH इंटू P. हा वाला फॉर्म्युला याला आपण यूज करू, कारण सोल्युबिलिटी प्रेशरवरचा क्वेश्चन आहे, हेनरीज लॉचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. पहिल्या सेंटेन्समध्ये काय काय सांगितलंय, द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन वॉटर ॲट. आता मला सांगा 1 बार दिले. बार हे कशाचं युनिट असतं, प्रेशरचं युनिट असतं ना. म्हणजे इथं त्यांनी 1 बार म्हणजे 1 बार हा काय दिलाय, त्यांनी प्रेशर दिलाय. म्हणजे प्रेशर इज इक्वल टू प्रेशर किती दिलाय बेटा त्यांनी, 1 बार. ठीक आहे मॅम, डन. आता मला सांगा ती जी व्हॅल्यू दिली आहे 6.85 इंटू 10 टू द पावर -4, त्याच्या पुढे युनिट काय बघा बरं, त्या व्हॅल्यूच्या पुढे हे युनिट दिसतात का तुम्हाला, मोल लिटर इनवर्स. आता हे मोल लिटर इनवर्स कशाचे युनिट्स असतात, सोल्युबिलिटीचे युनिट्स असतात मॅम, दॅट्स इट. आणि वर सेंटेन्स पण लिहिलाय, पण समजा जर सेंटेन्समध्ये कन्फ्युजन झालं तर हे युनिटच सोल्युबिलिटीचे असतात. म्हणजे ही जी दिली गेली आहे तुम्हाला एस दिली आहे ती किती दिली आहे बेटा, 6.85 इंटू 10 टू द पावर -4. ठीक आहे, -4 ही काय दिली तुमची त्यांनी तुम्हाला, ही दिली बेटा तुम्हाला त्यांनी सोल्युबिलिटी. आता मला सांगा बरं, सोल्युबिलिटी दिलंय, प्रेशर दिलंय, आपण सोल्युबिलिटी आणि प्रेशरवरून कशाची व्हॅल्यू काढू शकतो, KH ची व्हॅल्यू काढू शकतो, म्हणजेच हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण काढू शकतो. कशी काढणार मॅम, सिंपल. काय येणार बेटा इथे, KH इज इक्वल टू S अपॉन P. What is solubility? 6.85 into 10 to the power -4 divided by pressure is 1 bar. So तुमचा KH किती येणार आहे बेटा, KH ची व्हॅल्यू किती येणार आहे, 6.85 into 10 to the power -4 ही झाली तुमची KH ची व्हॅल्यू, जो तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारले ए मध्ये हेनरीज लॉ कॉन्स्टंट काढायचा आहे. आणि हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे KH आला 6.85 इंटू 10 टू द पावर -4. ठीक आहे, हे डिस्कस करतोय आपण प्रॉब्लेम 2.1 फ्रॉम टेक्स्ट बुक. ठीक आहे, ओके. आता बी वाले क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय बोलते बघा, मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिसॉल्व्ड इन वॉटर अंडर एटमॉस्फेरिक कंडिशन when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 बार. आता काय काय मॅम, एवढा मोठा सेंटेन्स दिला कळत नाही आम्हाला काय काय. पहिला सेंटेन्स बघा बेटा तुम्ही, बी आपण सॉल्व करतोय आता बी वाला पार्ट. ठीक आहे, ए वाला पार्ट आपण सॉल्व केला, आपण करतो बी वाला. बघा, मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिसॉल्व्ड इन वॉटर. मोलॅरिटीचं युनिट काय असतं, कुणाला आठवतंय, कोणी सांगू शकेल मला, मोलॅरिटी म्हणजे काय असतं बेटा, मोलॅरिटी आपण कशी कॅल्क्युलेट करतो, कोणी सांगतं मला मोलॅरिटी, सांगू शकेल कोणी मोलॅरिटी काय असते, मोलॅरिटीचं बोला बोला, काय असतं बेटा, मोल पर लिटर. ठीक आहे, मोलॅरिटी म्हणजे काय असतं बाळांनो, मोल पर लिटर. आता मॅम मोलॅरिटी दिली, मोलॅरिटी काढायची की सोल्युबिलिटी काढायची, मोलॅरिटी तर आम्ही शिकलोच नाही हेनरीज लॉ मध्ये. पण बेटा सोल्युबिलिटी म्हणजेच मोलॅरिटी, मोलॅरिटी म्हणजेच सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीचं युनिट काय केलं तुम्ही, मोल पर लिटर. मोलॅरिटीचं पण युनिट काय असतं, मोल पर लिटर. म्हणजे कन्फ्यूज नाही व्हायचं, मोलॅरिटी म्हणजेच त्यांनी तुम्हाला सोल्युबिलिटी काढायलाच विचारत आहेत. म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायची आता बी क्वेश्चन मध्ये, तुम्हाला बी क्वेश्चन मध्ये फाइंड करायची आहे बेटा सोल्युबिलिटी. Solubility of N2 gas dissolved in water under atmospheric conditions when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. आता बी मध्ये काय काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली मॅम त्यांनी, बी मध्ये सगळ्यात आधी ना असे प्रॉब्लेम आले ना बेटा, गिवन इन्फॉर्मेशन लिहून काढायची. गिवन इन्फॉर्मेशन मध्ये विचारत काय आहे ते फाइंड करायला लावतात तुम्हाला सोल्युबिलिटी. ते विचारत आहेत सोल्युबिलिटी किती येणार आहे. ठीक आहे, आता सोल्युबिलिटी विचारली, आता नंतरचे विचारत आहेत बघा काय काय दिलं आहे बघा. त्यांनी दिले बेटा तुम्हाला प्रेशर, कसं काय कळतंय मॅम, प्रेशर दिले, मला सांगा प्रेशर ऑफ N2 इन ॲटमॉस्फिअर इज किती दिलं बाळांनो, प्रेशर 0.75 बार. म्हणजे इथे जी प्रेशरची व्हॅल्यू दिली ती दिली 0.75 बार. ओके, मोलॅरिटी म्हणजेच काय मॅम, सोल्युबिलिटी. हेनरीज लॉचे क्वेश्चन्स खूप खूप इम्पॉर्टंट आहेत बेटा. हेनरीज लॉचे क्वेश्चन्स तुम्हाला पडण्याचे फुल चान्सेस असतात CET मध्ये पण आणि तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पण. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, त्यामुळे हळूहळू व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिका.
पण मॅम आता हे सगळं तर दिले, मग आपण फॉर्म्युला कुठला यूज करणार आहोत बेटा? एस इज इक्वल टू के एच इंटू पी. ओके मॅम, म्हणजे आम्हाला इथे प्रेशर दिलाय, तो किती दिलाय? 0.75 दिलाय. पण मॅम आपल्याकडे के एच एस नाही आहे. सोल्युबिलिटी तर काढायची आहे मॅम, पण तुम्ही लक्षात घेतलात का आपण पहिल्या पार्टमध्ये काय काढलं बेटा? हेनरीज लॉ कॉन्स्टंट. के एच म्हणजे काय? हेनरीज लॉ कॉन्स्टंट आपण काढलंय, तोच कॉन्स्टंट तुम्हाला इथे ठेवायचा आहे. काढलंय आपण हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण किती काढली आहे? 6.85 इंटू 10⁻⁻⁴. ही वाली आपण के एचची व्हॅल्यू काढली होती. तुम्हाला आठवत नसेल, कळत नसेल तर बघा, इथे आपण काढली, किती आली के एचची व्हॅल्यू? 6.85 इंटू 10⁻⁻⁴. आली का के एचची व्हॅल्यू? ही के एचची व्हॅल्यू आपण आता ठेवून टाकूया याच्यामध्ये, जी की किती आहे बघा आता? 6.85 इंटू 10⁻⁻ किती आहे बेटा? -4. ही आहे तुमची सोल्युबिलिटीची व्हॅल्यू. आता हे कसं? 6.85 इंटू 0.75. आता तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. मी तुम्हाला डायरेक्टली इथे आन्सर दाखवते, मल्टिप्लाय नाही करता. ते आन्सर येतं बेटा तुमचं 5.138. आन्सर 6.85 आणि 0.75चं मल्टिप्लिकेशन येतंय बेटा तुमचं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतंय 5.138 इंटू 10⁻⁻⁴. ही झाली तुमची सोल्युबिलिटी. परीक्षेमध्ये रिपोर्ट करताना आन्सर तुमचं आलं, बोर्डाला तुम्हाला क्वेश्चन पडला की अशी अशी तुम्ही सोल्युबिलिटी काढा, हाच पडला समजा, व्हॅल्यूज बदलून दिले, तर युनिट लिहायला विसरायचं नाही. याचं युनिट काय लिहिताल तुम्ही? मोल लिटर इनवर्स. कारण माहिती आहे मॅम आम्हाला सोल्युबिलिटी जी काढली जाते ती कशामध्ये काढली जाते? मोल लिटर इनवर्स. म्हणजे युनिट लिहिला, फुल मार्क्स तिथे तुम्हाला मिळून जातील. समजलं? एकदा मी परत रिपीट करते हा वाला क्वेश्चन. सगळ्यात आधी आपण काय काय केलं बघा. सिंपल. द क्वेश्चन इज ऑन हेनरीज लॉ कॉन्स्टंट. हेनरीज लॉ. हेनरीज लॉ काय म्हणतो तुम्हाला? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. दॅट्स वाय solubility is equal to Kh into P, where S stands for solubility, Kh is Henry's law constant and P stands for pressure. मॅम प्रेशर बारमध्येच घ्यायचा का? जनरली प्रेशर हेनरीज लॉला बारमध्येच घेतला जातो. कन्व्हिनियंट असतं ते. का घेतलं जातं? कारण ते कन्व्हिनियंट असतं, त्यासाठी बारमध्ये घेतात. छोटंसं युनिट आहे बार, त्याचे 1 ॲटमॉस्फिअर 1 बार असतं, त्याच्यामुळे ते घेतात जनरली. ही गोष्ट आहे, बारमध्ये घेतो आपण. हा आपण सुरुवातीला काय काढला? के एच काढून घेतला. ठीक आहे मॅम, के एच काढला. के एच कसा काढला? प्रेशर सोल्युबिलिटी दिली होती. हाच के एच आपण पुढच्या प्रॉब्लेममध्ये ठेवला, तिथे फक्त प्रेशर बदलून दिलतं, ते दिलं होतं 0.75 बार. दॅट्स इट. हे तुमचं आन्सर आलं 5.138 इंटू 10⁻⁻⁴ मोल लिटर इनवर्स. ठीक आहे. आता बघा, जो दुसरा क्वेश्चन आहे ना, तो जो क्वेश्चन आहे ना, तुम्ही तो स्वतः ट्राय करताल. ठीक आहे, स्वतः तुम्ही ट्राय करा, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कळून जाईल. आधी तुम्ही एक काम करा बेटा, आधी ना तुम्ही ज्यांनी कोणी याचं सोल्युशन लिहिलेलं नाही आहे, ज्यांनी कोणी सॉल्व्ह नाही केलेलं आहे, ते प्रॉपर याचं सोल्युशन लिहून घ्या. कसं कसं सॉल्व्ह केलं आहे आधी बघा. दुसरा क्वेश्चन तुम्हाला स्वतःला येऊन जाईल. ठीक आहे, आधी तुम्ही याचं सोल्युशन लिहा. हा सोल्युशन आहे प्रॉब्लेम नंबर 2.1, बोर्ड बुकमधलाच प्रॉब्लेम आहे, त्याचं क्वेश्चन दिले बेटा, हे त्याचं सोल्युशन दिलं बेटा मी. लिहून घ्या तुम्ही आधी. झाल्याच्या नंतर मला सांगा, म्हणजे मी नेक्स्ट पेजला मूव्ह करते. इथे 1 आहे. ठीक आहे, हा वाला पार्ट थोडासा खाली घेऊ का मी? एकच मिनिट. हे बघा, इथे 1 लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे 6.85 इंटू 1 प्रेशर आहे, हे 1. झालं असेल तर तुम्ही सांगू शकता, मी नेक्स्ट पेजवरती मूव्ह करते. मूव्ह करू नेक्स्ट पेजला. ठीक आहे, हा वाला सेकंड वाला पार्ट, बी वाला पार्ट, बी वाले पार्टचं सोल्युशन.
ओके, आता बघा ह्यावाले क्वेश्चन, आपण ह्यावाल्या क्वेश्चनमध्ये काय काय दिले ते बघूया. हा एक दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन आहे. 2 टाईपचे क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत फक्त. पहिला तो वाला टाईप बघितला तर दुसरा. आता बघा काय काय दिले. पहिली लाईन बघा तुम्ही. द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथाइल ब्रोमाइड इज 0.159 लीटर इनवर्स बार इनवर्स. हो मॅम, हेनरीज लॉ कॉन्स्टंटच दिलाय. त्याची युनिट पण तुम्ही पाहून घेऊ शकता. युनिट्स काय आहेत बेटा? मोल, लिटर इनवर्स, बार इनवर्स. आता मोल, लिटर इनवर्स, बार इनवर्स कशाचे युनिट्स असतात? मॅम सिंपल सी गोष्ट, हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे पहिली इन्फॉर्मेशन दिली तुम्ही लिहून घ्यायचं. काय इन्फॉर्मेशन भेटते तुम्हाला? प्रॉब्लेम नंबर 2.2 आपण डिस्कस करतोय पुस्तकातलाच. आता काय काय भेटले तुम्हाला बघा इन्फॉर्मेशन, लक्षात घ्या तुम्ही आधी. बघा बेटा काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे. मॅम सुरुवातीला आम्हाला KH दिलाय. KH ची व्हॅल्यू किती दिली मॅम आम्हाला? ती दिली 0.159. ठीक आहे. आता सध्याला मी युनिट्स नाही लिहित, ठीक आहे, युनिट्स लिहूनच देते तुम्हाला. ठीक आहे. मोल, लिटर इनवर्स, बार इनवर्स, हे काय दिले मॅम? KH दिले. ठीक आहे. What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius and at a pressure of 130 mmHg? म्हणजे जी प्रेशरची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसते समोर, ती दिसते बेटा तुम्हाला 130 mmHg. हा दिलाय तुम्हाला प्रेशर. ठीक आहे मॅम, प्रेशर दिले, KH दिले. काय फाइंड करायचं असेल बेटा इथे? सोल्युबिलिटी काढायची आहे. सोल्युबिलिटीचा काय फॉर्म्युला असतो? आम्हाला माहिती आहे मॅम, सोल्युबिलिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? KH इंटू P आहे मॅम सोल्युबिलिटी बरोबर. ठीक आहे ना? ओके, डन. आता मला सांगा बेटा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. ती कुठली गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती? मॅम तुम्ही ही गोष्ट सांगितली होती की बघा आता तुम्ही KH ची व्हॅल्यू काय टाकताय? 0.159 टाकताय. सोल्युबिलिटी इज इक्वल इनटू, आता जे पण लोक डायरेक्टली 130 mmHg लिहिलेले आहेत ते लिहू नकात, कारण प्रेशरचं युनिट आपल्याला कशामध्ये घ्यायचं असतं हेनरीज लॉ मध्ये? सांगा बरं मला, कशामध्ये घेतो आपण प्रेशरचं युनिट? कोण सांगेल मला? आत्ताच सांगितलं होतं मी. कशामध्ये घेतो बेटा प्रेशरचं युनिट? कशामध्ये लागतं आपल्याला? बार मध्ये लागतं. आणि तुम्हाला प्रेशर कशामध्ये दिलाय? mmHg मध्ये दिलाय. म्हणजे तुम्हाला काय करून घ्यावं लागेल? बघा ना, तुम्हीच लक्षात घ्या. KH जे आहे, जे हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे, त्याचं काय दिलंय बघा? मोल, लिटर इनवर्स, बार इनवर्स. इथे याचं युनिट काय दिलंय? मोल, लिटर इनवर्स, बार इनवर्स. आणि खाली प्रेशर तुम्ही घेताय 130 mmHg मध्ये. चालेल का बेटा असं? दोन्ही वेगळे होतात ना. हे mmHg नाहीये, हे बार आहे. मग त्यामुळे आपल्याला काय करून घ्यावं लागेल? हे जे प्रेशर mmHg दिलंय ते आधी सर्वात आधी तुम्हाला बार मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. हे प्रेशर बार मध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी या प्रेशरला आपण मल्टिप्लाय करू 760 mmHg ने. बघा इथे आता 130 mmHg, 130 mmHg चं कन्वर्जन आपल्याला बार मध्ये करायचं आहे. तर तुम्ही काय करणार आहात बघा, लक्षात घ्या. बघा हा जो प्रेशर आहे तो तुम्हाला कशात दिलाय? 130 mmHg. हा वाला प्रेशर आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा आहे. कन्वर्ट प्रेशर टू बार. का करून घ्यायचं आहे ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. तर कसं कन्वर्ट करताल तुम्ही? प्रेशर इज इक्वल टू 130 डिवाइडेड बाय किती? 760 mmHg. ठीक आहे. तर याचा आन्सर तुम्हाला येईल बघा डायरेक्टली. हा प्रेशर झाला तुमचा 0.173 बार. हा प्रेशर किती आला? 0.173 बार. आता ही जी प्रेशरची व्हॅल्यू आहे ना, ती प्रेशरची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली ठेवू शकतात बेटा. डायरेक्टली कशात ठेवू शकतात तुम्ही? ही वाली प्रेशरची व्हॅल्यू आता या वाल्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता, जी की किती आली आहे तुमची? 0.173 बार. तर हे झालं तुमचं. ही वाली व्हॅल्यू, फायनल जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू येते बेटा 0.159. युनिट विसरायचं नाही. युनिट काय असतं? मोल, लिटर इनवर्स, बार इनवर्स. ठीक आहे. ही झाली तुमची सोल्युबिलिटी. ओके, डन. समजलं तुम्हाला? आता ज्या लोकांना हे कन्वर्जन येत नाहीये, आपण कन्वर्जन खूपदा बघितलेले असतील. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये पण पाहिलेत तुम्ही फिजिक्स मध्ये पण पाहिलं असेल. 1 बार इज इक्वल टू किती mmHg असतं? 760 mmHg असतं. त्यानुसार काढले मी ते. ठीक आहे ना? हे समजतंय तुम्हाला? नाही समजलं तर मी एक्सप्लेन करते बेटा. बघा कसं आलंय हे काही लोकांना जमत नाहीये. बाळांनो मला सांगा,
1 बार बरोबर किती MMHg असतं? 760 MMHg. ओके मॅम, तुम्हाला काय करून घ्यायचं आहे बेटा? 130 MMHg ला कन्वर्ट करून घ्यायचं आहे बारमध्ये. 1 बार म्हणजे 760, तर 130 म्हणजे किती बार? तर याचा आन्सर तुम्ही कसं काढताय? x इंटू 760 बरोबर 130 इंटू 1 करताय. तर x इज इक्वल टू काय फॉर्म्युला बनतोय? 130 डिवायडेड बाय 760. आला का हा वाला फॉर्म्युला? आला? काढलं मी. कसं काढलं? 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला मी 500 मिलीलिटर म्हणजे किती लिटर? काय आन्सर सांगताल तुम्ही? 0.5. तर ह्या ना गोष्टी बेटा, आता सीईटीचा जो पेपर आहे ना, सीईटीचा पेपर तुम्हाला एका मिनिटात एक क्वेश्चन करावा लागतो. तुम्ही प्रत्येक वेळेस असं क्रॉस करत नाही बसू शकणार ना, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलावरती यावं लागेल. एकदा सांगते, याच्यानंतर परत परत ही तुम्हाला चूक नको आहे. जर तुम्ही चूक करत असताल तर कसं कन्वर्ट केले मी? 1 बार म्हणजे 760 MMHg. तर मॅम 130 MMHg म्हणजे किती बार? तर मी हे क्रॉस केले बघा. क्रॉस कळतं ना तुम्हाला? 10 चॉकलेट 50 रुपयामध्ये, तर 50 चॉकलेट कितीमध्ये? असं क्रॉस केलंय मी. क्रॉस करून मला आन्सर भेटले तुम्हाला बारचं. 1 बार म्हणजे 760. तर हे वाला किती? तर बेटा प्रत्येक वेळेस आपण असं न करता आपण जे MMHgचं प्रेशर आहे ते बारमध्ये करण्यासाठी त्याला डायरेक्टली 760 ने डिवाइड करून घेऊयात, म्हणजे तुमचा आन्सर येऊन जाईल. 2 प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला फिक्स येतात बघा हेनरीज लॉला. दुसरा प्रॉब्लेम कसा येतो? प्रेशर तुम्हाला MMHg मध्ये देतात आणि ते काय करता तुम्ही चुकून MMHgचं प्रेशर MMHg टाकून येऊन आन्सर चुकीचं करता. त्या MMHgचं प्रेशरला सर्वात आधी तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करून घेताल? बारमध्ये. ते बारमध्ये झालं की फॉर्म्युलामध्ये टाकताल आणि मग आन्सर येऊन जाईल. समजलं? हे 2 प्रकारचे प्रॉब्लेम हेनरीज लॉवरती येतात. ह्याच्यावरचा प्रॉब्लेम तुम्हाला बोर्डात तरी येतच नाही हेनरीज लॉवरती. ठीक आहे, समजलं आता? आता हा वाला प्रेशर बघा इथे, हा वाला प्रेशर मी इथे ठेवला, हा वाला आन्सर निघाला. ठीक आहे, हा पण प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल. समजलंय तुम्हाला? हा प्रॉब्लेम समजला की रिपीट सांगायचा बेटा? एकदा मला सांगा. ठीक आहे, आता हे तुम्ही लिहून घ्या. आधी लिहून घेतलं, परत सांगू? बघ बेटा, लक्षात घे बेटा आपल्याला काय काय करायचं आहे. हे बघ, द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथाइल. तुम्हाला हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिले बेटा, मी लिहून घेतला. हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली 0.159. ओके मॅम. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेशरची व्हॅल्यू दिली आहे. हे सेंटेन्स वाचून घेतल्यानंतर तुला कळून जाईल. प्रेशरची व्हॅल्यू आहे 130 mmHg. ठीक आहे मॅम. प्रेशर दिलंय, KH दिलंय. काढायचं काय आहे? सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला लिहून घेतला. सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिल्यात प्रेशरची? पण प्रेशरचं युनिट काय हवं असतंय? बार. दिलंय कशामध्ये? MMHg मध्ये. तर हे MMHgचं प्रेशर मी आधी बारमध्ये कन्वर्ट करून घेतलं. कसं कन्वर्ट करून घेतलं ते मी इथं पण लिहून सांगितलंय तुम्हाला, आणि जर जास्ती कळत नसेल तर पुढे पण मी तुम्हाला एकदा सांगितलंय, पण परत परत आता हे तुम्हाला कळायला हवंय. ठीक आहे, तर ही गोष्ट बघा. आता हे कन्वर्ट करून दिलं, कन्वर्ट करून घेतलं आपण. हा प्रेशर बारमध्ये कन्वर्ट करून घेतला बेटा. आता जे प्रेशर बारमध्ये कन्वर्ट करून घेतले ते प्रेशर इथं टाकलं आणि व्हॅल्यू काढली हेनरीज आपल्या सोल्युबिलिटीची. युनिट लिहिलं आणि झालं. ओके, ठीक आहे. आता लिहून घ्या तुम्ही, झाल्याच्या नंतर मला सांगा. ओके, ओके.
नेक्स्ट करू मी स्लाइड. हे कन्वर्जन दिले बघा मी बार मध्ये कसं करायचं ते. याचा आन्सर येते तुमचं, एकच मिनिट आपण लिहून घेऊयात हे पण आन्सर. 0.173. ओके डन. ठीक आहे, समजलं आता. ओके, आता पुढे बघा आपण हेनरीज लॉ शिकला. आपला हेनरीज लॉ कंप्लीट करून झाला, त्यावरती आपण प्रॉब्लेम्स पण सॉल्व केले. आता काही लोक जी नवीन आहेत त्यांना थोड्याशा गोष्टी कळणार नाहीत. तुम्हाला सर जे आहेत ते आधीचे लेक्चर्स व्हिडिओज पाठवतील, ते तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी आजच्या म्हणजे जे पुढे होतील त्या कळून जातील. नक्की लेक्चर बघा, म्हणजे तुम्ही फ्लोमध्ये येताल आणि तुम्हाला ज्या गोष्टी कळून जातील. साहजिक आहे, तुम्हाला समजलं नसेल तर काही प्रॉब्लेम, काही टेन्शन घेऊ नका, कारण होतं असं आधी ॲब्सेंट असल्यानंतर ना नवीन पार्ट समजत नाही. पण तुम्हाला जसं जसं लेक्चर तुम्ही बघून घेताल तसे तसे गोष्टी तुम्हाला समजून जातील. ठीक आहे. आता बघा, आता ही वाली गोष्ट आपण संपवली. आता आपण येऊया राऊल्ट्स लॉकडे. आता आपण पुढचा जो लॉ शिकणार आहे तो आहे राऊल्ट्स लॉ. सोल्युशन चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे सगळीकडे. बोर्डामध्ये तर त्याला 4 ते 5 मार्काचं वेटेज आहे आणि सीईटी मध्ये 1 ते 2 क्वेश्चन्स कंपल्सरी येतात. महत्त्वाचा चॅप्टर आहे खूप सोल्युशन्स, आणि इझी आहे, नॉट दॅट डिफिकल्ट वन. ह्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ज्यावरून क्वेश्चन येऊ शकतात असे पॉईंट सांगते. अगेन राऊल्ट्स लॉ, याच्यावरून पण बेटा खूप सारे क्वेश्चन्स येतात. राऊल्ट्स लॉ शिकण्याआधी थोड्याशा गोष्टी आपण शिकूयात. नॉन वोलॅटाईल, वोलॅटाईल म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी, वेपर प्रेशर म्हणजे काय, त्या गोष्टी आपण आधी शिकून घेऊयात. ठीक आहे. आता आपली नेक्स्ट हेडिंग असणार आहे बेटा वेपर प्रेशर. ओके, आधी आपण हे शिकून घेऊया, वेपर प्रेशर काय असतं. ठीक आहे. ओके, बघा आता त्याच्या खाली आपण सबस्टन्सेस लिहून घेऊयात आधी. वोलॅटाईल सबस्टन्स म्हणजे काय. वोलॅटाईल सबस्टन्स, the substances which evaporates at room temperature are called volatile substances. मी सांगते, 2च मिनिटं थांबा. volatile substances. बघा आता volatile substance म्हणजे काय बोलतोय आपण, काय सांगतोय बघा. असे सबस्टन्सेस जे इव्हॅपरेट करतात. इव्हॅपरेट करतात म्हणजे काय, रूम टेम्परेचर उडून जातात. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही नेल पेंट रिमूव्हर असतं बघा, मुलींना तर जनरली जास्त माहीत असेल, किंवा पेट्रोल घ्या. तुम्ही जास्ती का त्याला असंच ठेवलं ना, त्याला झाकण न झाकता, तर ते पेट्रोल उडून जातं बेटा. नेलपेंट रिमूव्हर पण तुम्ही काय केलात, नेलपेंट रिमूव्हर थोड्या काळासाठी, थोड्या वेळेसाठी तुम्ही असंच ठेवून दिलात, तर ती बॉटल थोड्या वेळाच्या नंतर येऊन बघितलात ना, ती बॉटल तुम्हाला अर्धी झालेली दिसणार. कुठं गेलं ते तुम्ही त्याला काय केलं होतात, तसंच ओपन ठेवलात, त्याच्यामुळे त्याच्यातलं सगळं उडून जातं. म्हणजे असे सबस्टन्सेस जे रूम टेम्परेचरवरती, रूम टेम्परेचर म्हणजे काय, साधा टेम्परेचर, रूम टेम्परेचर जे आहे त्याच्यावरती जे इव्हॅपरेट करतात, अशा सबस्टन्सेसला आपण म्हणतो वोलाटाईल सबस्टन्सेस. लक्षात घ्या, वोलाटाईल म्हणजे उडून जाणारे सबस्टन्सेस, वोलाटाईल सबस्टन्सेस. याचं एक्झाम्पल आहे पेट्रोल. याचं एक्झाम्पल आपण लिहू शकतो हेच. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे. आता बघूया आपण सेकंड.
सेकंड बघूया, नॉन वोलेटाईल. मला सांगा बरं, नॉन वोलेटाईल म्हणजे काय असेल आता? कसे सबस्टन्सेस असतील? सांगू शकेल का कोणी नॉन वोलेटाईल म्हणजे काय? सांगू शकेल कोणी नॉन वोलेटाईल म्हणजे काय बेटा? वोलेटाईल म्हणजे कशी सबस्टन्सेस जे उडून जातात, जे इव्हॅपरेट करतात रूम टेम्परेचरवरती, त्यांना म्हणतो वोलेटाईल. मग नॉन वोलेटाईल काय असेल? द सबस्टन्सेस विच डू नॉट इव्हॅपरेट ॲट रूम टेम्परेचर आर कॉल्ड नॉन वोलेटाईल. साखर ठेवली आहे का वाटीत आणून तुम्ही, साखर उडून जाते का? बघता ना थोड्या वेळानंतर जशी आहे तशी साखर तुम्हाला भेटते. असं आहे की ती साखर उडून जाते? किंवा दुसरी काही गोष्टी घेऊ शकता तुम्ही, त्या गोष्टी तुम्ही बघितलात, आता कुठली तुम्ही चहापत्ती घ्या, काही पण घेऊ शकता तुम्ही, त्या गोष्टी तुम्ही बघितलात ते उडून जातं का? ते इव्हॅपरेट होतं का? म्हणजे संपतं का ते थोड्या वेळानंतर? संपत नाही, म्हणजे इव्हॅपरेट होत नाही. अशा गोष्टींना आपण म्हणतो नॉन वोलेटाईल सबस्टन्सेस. म्हणजे आपण काय लिहू शकतो इथे? द सबस्टन्सेस विच do not evaporate at room temperature are called non-volatile substances. Non-volatile substances. याचं एक्झाम्पल आहे तुमचं शुगर. ठीक आहे, हे वाला एक्झाम्पल तुम्ही लिहून रूम टेम्परेचरवरती वोलेटाईल करत, हे उडवून जात नाहीत असे सबस्टन्सेस. समजलं आता? वोलेटाईल आणि नॉन वोलेटाईल ह्या दोन गोष्टी आहेत. हे वेपर प्रेशरच्या अंडर तुम्ही पहिले हे 2 पॉईंट्स लिहून घ्या, त्याच्यानंतर बाकीचे उरलेले जे पॉईंट्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे? काही डाऊट्स असतील तुम्हाला तर तुम्ही मला विचारू शकता. हे कळलंय का तुम्हाला? वोलेटाईल नॉन वोलेटाईल म्हणजे काय समजलंय तुम्हाला बेटा? समजलंय? चला गुड. हां, असं जरा काहीतरी थंब वगैरे काहीतरी सांगितलं तर मला पण कळून जाईल ना की कळतंय बाबा. किंवा चॅटमध्ये सांगू शकता तुम्ही यस मॅम समजलं म्हणून. उडून जाणारे सबस्टन्सेस वोलेटाईल, न उडणारे नॉन वोलेटाईल. बस एवढंच आहे, सोपं आहे हे. लिहून घ्या चला आता बरं, लिहून घ्या चला. ओके, हॅलो डिअर स्टुडंट्स. मॅमचं एक छान असं लेक्चर झालं आहे, तुम्हाला डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आहे सगळं. पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला, काही विद्यार्थी मला इथे नवीन दिसत आहे, तर त्यामध्ये नाव मला विचारायचं आहे. यादव ज्यांचं सरनेम आहे, नाव काय बाळा तुझं? यादव? स्वराली. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. ओके, बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कळाले लेक्चर आजचं? फॉर एक्झाम्पल जे प्रेझेंट आहे, आर्या, कृष्णाली, मयूर, साक्षी, प्रतीक्षा, प्रवीण, कुलोली, स्नेहल, श्रीहरी, ऋतुजा, साक्षी गोफणे, शिवराज जाधव, वेदांती कंसे, ज्ञानेश्वरी खेमनार. ओके, तुम्हाला समजलं आहे सगळ्यांना? ओके, ठीक, नाईस नाईस नाईस. तर मग आज हे लेक्चर झालेलं आहे केमिस्ट्रीचं. उद्या आपण पुढचं लेक्चर बघूया कोणते. येस येस, येस, कोणाला काही विचारायचं आहे?
कोणाला काही विचारायचं आहे हां बोला. कोण बोलत आहे? यस. हां. ठीक आहे चालेल, पाठवून देतो, डोंट वरी. सांगतो मी टीचर्सला. आणि जे नवीन आहे त्यांना पण सगळेच्या सगळे भेटून जातील. ओके. आणि ज्यांना अजून कोणते लेक्चर बुडालेले वाटत आहेत त्यांनी त्या त्या टीचरला फक्त सांगा की पाहिजेल आहेत म्हणून लेक्चर, ज्यांचा तुम्हाला कॉल येतो आहे त्या टीचर्सला. ठीक आहे. कोणाला गौरी मॅम असतील, कोणाला तिथे स्मिता मॅम असतील, कोणाला उज्ज्वला मॅम कॉल करत असतील, कोणाचं कम्युनिकेशन शुभांगी मॅमसोबत असेल, तर तुम्ही त्या त्या टीचर्सला मेसेज करा कोणते कोणते लेक्चर पाहिजेल आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतमध्ये पाठवून देऊया. ओके. आजचं लेक्चर झालेलं आहे, आपण थांबूया. लवकरात लवकर त्या टीचर्सला तुम्ही ॲडमिशन पण कन्फर्म करून घ्या त्यांच्याशी बोलून. ओके. चलो बाय बाय, सी यू, बाय. तुम्ही एंड करू शकता तुमच्या बाजूने.